नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंगचा सर्वात बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे. यामुळे तुमच्या बाहीचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येणार आहेत. बाहीमध्ये तुमच्या अजिबात घोळ येणार नाही. आणि पहा, जो पानाचा आकार असतो बाहीचा तो सुद्धा एकदम परफेक्ट असा येणार आहे आणि तुमची बाही जी आहे ती अजिबात बिघडणार नाही. तर इथे मी 8 इंचाची बाही कटिंग करून दाखवणार आहे. तर मी 10 इंचाची बाही कटिंग करून दाखवलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 8 इंचाची बाही कटिंग करून दाखवते. बाहीची उंची आहे 8 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 9 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं. पहा, 8 प्लस 1 9 इंच. आणि इथे सुद्धा असं 9 इंचावरती मी मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेतली. आजचं जे कटिंग आहे ते आपलं असणार आहे मुंडा घेरानुसार कटिंग. मुंडा घेरानुसार जेव्हा आपण बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आपली बाही जी आहे ती अजिबात कमी पडत नाही. तर मुंडा घेरानुसार कटिंग कसं करायचं? जो आपण ब्लाऊजवरती डायरेक्ट कटिंग करा किंवा पेपरवरती जर कटिंग केलेला असेल तर त्याचा बॅक पार्ट जो असतो त्याचा मुंडा जो असतो तो मुंडा घेर तुम्ही मोजा आणि मुंडा किती येतोय हे पहा. इथं माझा मुंडा आलेला आहे 8 इंच. तर मी 8 इंच मुंडा घेर इथं घेणार आहे. 3.5 इंच मी इथं कॅप हाईट घेणार आहे. 3.5 इंच आपण कॅप हाईट घेतलेली आहे. त्यावरती एक अशी लाईन ओढून घेऊया. पहा, इथं मी ही लाईन ओढलेली आहे. आता हा मुंडा आपल्याला कुठे वापरायचा तर या लाईनवरती, ही जी कॅप हाईटची लाईन आहे त्यावरती 8 इंच कुठे येतं हे पाहायचं. इथं जी बाहीची उंची आहे या बाहीच्या उंचीवरून हा टेप पहा असा फिरवत यायचं आणि इथं 8 इंच कुठे येतं या लाईनवर हे पाहायचं. तर इथं 8 इंच आलेलं आहे. तर इथे मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे आपलं 1.5 इंच मार्जिन. इथे मी घेतलंय हे 1.5 इंच. कॅप हाईट घेतलेली आहे आपण 3.5 या पद्धतीने. इथं जे मुंडा घेर आलेला आहे इथून आपल्याला एक तिरकी लाईन ओढायची. ठीक आहे. तिरकी लाईन ओढल्यानंतर या लाईनची आपल्याला करायचे आहेत 4 भाग. तर असा टेप दुमडायचा आणि असे 4 भाग करून घ्यायचे. आधी आपले हे 2 भाग तयार झाले. परत हा जो एक भाग आहे त्याचे असे 2 भाग करायचे आणि हा दुसरा जो भाग आहे त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे. बाहीला आकार देण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1 इंच. इथून घ्यायचा आहे वरती अर्धा. हा दुसरा पॉइंट सुद्धा आहे तो अर्धा इंच घ्यायचा आहे. पहा, आता हे जे मी पॉइंट आहे ते कशासाठी देते? हे जे पॉइंट आहेत ते घेतल्यामुळं तुमच्या बाहीचे आकार जे आहेत ते सुद्धा एकदम परफेक्ट येतात. जो पानाचा आकार आहे तो सुद्धा तुमचा एकदम परफेक्ट कट होऊन निघणार आहे. प्लस त्या ज्या इथं मैत्रिणींना पहा इथं घोळ येतो, पहा इथे घोळ येतो, तर तो घोळ येऊ नये त्यासाठी सुद्धा परफेक्ट आकार देणं गरजेचं आहे. जर तुमचा बाहीचा आकार जो आहे तो परफेक्ट नसेल तर इथे तुमच्या घोळ तयार होतो. तर त्यासाठी हे जे पॉईंट मी आत्ता घेते ते एकदम महत्त्वाचे आहेत. यामुळेच तुमचे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होणार आहेत. इथं हा तिसरा पॉईंट जो आहे तो मी अर्धा इंचाने खाली घेतला. तर हे सर्व 3 पॉईंट जे आहेत ते अर्धा इंचाचे आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला द्यायचा आकार पानाचा आकार. तर तो कसा द्यायचा ते पाहूया. आता जे मी आकार देते तो असणार आहे पुढचा. आपला जो खोलगट आकार असतो पानाचा तो आपण ब्लाऊजच्या पुढच्या बाजूला जोडतो म्हणून पुढचा आकार. पहा, त्या 1 इंचाच्या पॉईंटवरून मी हा जो पहिला पॉईंट आहे त्यावरती असा आकार आणला आणि यावरून हा जो सेंटर आहे या सेंटरवर असा आणायचा. पहा, असा सेंटर आणायचा आणि आता हा तिसरा पॉईंट आपण जो खालच्या साईडला घेतलेला आहे यावरती असा आणून पहा हा जो फिटिंगचा पॉईंट आहे यावर असा न्यायचा आहे. पहा इथे या पद्धतीने हा झाला पानाचा पुढचा आकार. पहा किती परफेक्ट असा आलेला आहे. अजिबात तुमचा पानाचा आकार जो आहे
बिघडणार नाही. पाठीमागचा आकार देण्यासाठी इथं मी एक पाव इंचाचा पॉईंट घेणार आहे. तर जो पहिला पॉईंट आहे त्याच्यावरतीच फक्त हा पाव इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि हा शेवटचा पॉईंट आहे इथे एक पॉईंट असा पाव इंचावरती घ्यायचा आणि आकार देताना ह्या 1 इंचावरून पहा असं जोडत पहा इथे आणि या लाईन वरतीच असे हा आकार जोडायचा आहे. पहा इथे आणून डायरेक्ट जोडला, इथे नाही, डायरेक्ट या फिटिंगच्या पॉइंटवर असा आकार इथून असा जोडू नका, नाहीतर परत हा जो कपडा शिल्लक राहतोय तिथे परत घोळ येईल. तर पहा जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या. इथे हा पॉइंट पाव इंचाचा जो घेतला इथे येऊन थोडंसं पुढे जाऊन हा आकार या लाईनवर असा जोडायचा आहे, म्हणजे एकदम परफेक्ट पानाचा आकार सुद्धा तयार होतो, पाठीमागचा आकार सुद्धा तयार होतो. इथे दंडघेर घेऊया आपण 6 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे मी जोडून घेते. पहा इथे हे असं मी जोडून घेतलं. दंडघेर किती घेतला मी 1.5, 6 आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन. इथे 1.5 इंच मार्जिन आहे म्हणून इथं सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं कंपल्सरी. इथं आपल्याला हे अर्धा इंच जे आहे ते डाऊन करायचं आहे. पहा इथं मी हे असं डाऊन करून घेतलं. आपण ब्लाऊज मध्ये सुद्धा डाऊन करतो तर बाहीमध्ये सुद्धा डाऊन करायचं आहे. यामुळे काय होतं, हा जो आकार डाऊन केल्यामुळे बाहीचा मुंडा, हा जो बाहीचा मुंडा आहे तो आणि ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो, त्याचे जे आकार आहेत ते बरोबर मॅच होतात आणि पहा बाही एकदम परफेक्ट अशी जोडली जाते. कधी कधी काय होतं, ब्लाऊजच्या मुंड्याचे आकार वेगळे होतात आणि बाहीचे आकार जे आहेत ते वेगळे होतात, त्यामुळे जोडताना जे आहे ते प्रॉब्लेम येतो. पहा काही मैत्रिणींना तो प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी मी सांगते या पद्धतीने तुम्ही आकार द्या. आणि ब्लाऊजच्या सुद्धा मुंड्याला आकार देण्याचा जो फॉर्म्युला आहे तो मी तुमच्याशी शेअर केला आहे, त्या पद्धतीने आकार द्या. एकदम परफेक्ट अशी बाही जी आहे ती जोडली जाते. अजिबात तुम्हाला कुठेही कमी जास्त होणार नाही आणि फुगासुद्धा येणार नाही, घोळ येणार नाही. तर पहा अगदी सावकाश असं मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्वच कटिंग सांगत असते. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन काही यामध्ये शंका असतील तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊजमध्ये आणखीन काही शंका असतील तरी त्यासुद्धा तुम्ही विचारू शकता. मी नक्की त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.